नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, थंबनेल बघून आज तुम्हाला कळलंच असेल की आज कुठल्या विषयावर हे बॅनर आहे. तर लवकरच दहीहंडी हा सण जवळ येत आहे. त्यानिमित्तानं आपण बॅनर करायला घेतलेले आहेत. तर मित्रांनो, थंबनेलमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या बॉक्समध्ये फोटो कसे ॲड करायचे त्याचासुद्धा व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्येच दिलेला आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा. व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा. तेव्हाच तुम्हाला कळेल की ते फोटो मी त्या बॉक्समध्ये कसे ॲड केलेले आहेत आणि कुठल्या ॲपचा वापर केलेला आहे. तर मित्रांनो, बॅनर तुम्ही बघू शकता, झकास झालेला आहे आणि बॅनरची थीमसुद्धा एकदम युनिक अशी ठेवलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा. व्हिडिओचं मटेरियल आणि PLP फाईल हीची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि मित्रांनो, तुमच्या माहितीकरता सांगतो, या व्हिडिओला पासवर्ड नाही. त्यामुळे बिनधास्त जाऊन ते फाईल डाउनलोड करा, एक्स्ट्रॅक्ट करा आणि आपलं बॅनर हे एडिट करा. तर मित्रांनो, वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या बॅनर एडिटिंगला. तर सर्वात आधी पिक्सल लॅब ॲप्लिकेशन हे ओपन करून घ्यायचं आहे आणि सिम्पली ते रोटेट करून घ्यायचं आहे आणि थ्री डॉटवर क्लिक करून बॅनरची जी साईज आहे ती आपल्याला 5000 इंटू 4000 अशी सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर डिफॉल्टचं जे हे टेक्स्ट आहे ते सिम्पली इथनं डिलीट करून घ्यायचं आहे आणि बॅनरचं बॅकग्राऊंड कलर हे आपल्याला रँडमली कुठलेही एक सिलेक्ट करून घ्यायचं. तर आपण इथं व्हाईट कलर सिलेक्ट करून घेऊया, जेणेकरून आपल्याला एडिटिंग करायला सोपं जाईल. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून आपण जे बॅनरला बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते बॅकग्राऊंड इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्याचा एक्सपेक्ट रेशो इमेजच्या सेटिंगमध्ये जाऊन हा 100% करून घ्यायचा आहे. तर हे केल्यानंतर मित्रांनो, पॅनलमध्ये जाऊन याला लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरी जी PNG आहे आपली, ती PNG इथं ॲड करायची आहे आणि तिचासुद्धा एक्सपेक्ट रेशो 100% करून तिलासुद्धा लेअर पॅनलमध्ये जाऊन लॉक करून घ्यायचं आहे. तर पुढची जी PNG आहे मित्रांनो, ती पण अशीच आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. मित्रांनो, ही बॉक्स PNG आहे आणि या बॉक्समध्ये फोटो कसे ॲड करायचे याचासुद्धा व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्येच दिलेला आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि कुठलीही स्टेप मिस करू नका की जेणेकरून तुम्हाला फोटो ॲड करायला कुठलीही अडचण येईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला कळेल की हे बॉक्समध्ये आपण फोटो कसे ॲड केलेले आहेत. तर ही मित्रांनो PNG परत आलेली आहे, त्यामुळे आपण इथनं डिलीट करून घेऊया आणि आता पुढची PNG आपण ॲड करूया. तर मित्रांनो, एक PNG आपल्याला ॲड करत चालायचं आहे, जेणेकरून आपलं बॅनर हे जसं आपण दिलेलं आहे तसंच एडिट होईल. कुठलीही PNG मागे पुढे करू नका. मित्रांनो, आता भरपूर बॅनर आपले येणार आहेत, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून कुठल्याही व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. तर मित्रांनो, आपण आता पुढची PNG आपण ॲड करणार आहोत. त्यासाठी प्लसच्या आयकॉनवर जाऊन गॅलरीमधून जी पुढची PNG आहे ती सिम्पली आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे. मित्रांनो, बॅनर एडिटिंग कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एक लाईक करा. ही पुढची PNG आपण ॲड करत आहोत. मित्रांनो, आता भरपूर असे बॅनर आपले येणार आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच काही क्रिएटिव्ह आणि मजेशीर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर बघू शकता, आपण पुढची PNG हे ॲड करत आहोत. हे खालचं टेक्स्ट आहे मित्रांनो, हे पण एडिटेबल आहे. हे तुम्ही तुमच्या पद्धतीने एडिट करू शकतात. PLP फाईलमध्ये जाऊन तुम्ही प्रत्येक टेक्स्ट हा एडिट करू शकतात, त्याचा कलर, त्याचा टेक्स्चर आणि PNG मटेरियल असल्यामुळे तुमच्या पद्धतीने तुम्ही
एडिट करू शकतात। तर मित्रांनो फायनल PNG आपण ॲड करत आहोत पताक्याची। त्यानंतर सर्व PNGज आपल्या ॲड झालेल्या आहेत। तर फायनली इथनं आपण बॅनर सेव्ह करूया आणि त्याची क्वालिटी ही अल्ट्रा करून घेऊया आणि बॅनरला इन्हान्स करण्यासाठी आपण AI फोटो इन्हान्सर या ॲप्लिकेशनचा यूज करतो। तर ते ॲप आपण ओपन करून घेऊया आणि आपलं बॅनर जे सेव्ह झालेलं आहे ते इथं सिलेक्ट करून घेऊ। मित्रांनो या ॲपचा उपयोग करून बॅनरची क्वालिटी ही प्रो लेवलला जाते, इन्हान्स होऊन जाते। म्हणजे त्याच्यामध्ये सॅच्युरेशन वगैरे कलर करेक्शन वगैरे हे ऑटोमॅटिकली होऊन जातं। त्यामुळे तुम्ही सुद्धा या ॲपचा उपयोग करा। प्ले स्टोअरवर ते सहजासहजी उपलब्ध आहे। मित्रांनो ही ॲड झाल्यानंतर आपलं बॅनर हे इथं प्रोसेसिंगला आहे। हे प्रोसेसिंग झाल्यानंतर बॅनर हे आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे। सिंपल वेमध्ये बॅनर एडिटिंगचा आपला प्रयत्न असतो मित्रांनो। तर तुम्हाला नक्कीच आवडत असेल। आवडल्यास बॅनरला एक लाईक करा व्हिडिओला। मित्रांनो फायनली आपलं बॅनर हे इथं सेव्ह झालेलं आहे। तर बॉक्समध्ये फोटो कसा ॲड करायचं हे आपण आता बघणार आहोत। तर सर्वात आधी आपल्याला पेंटर ॲप ओपन करून घ्यायचं आहे आणि एक न्यू हे घेऊन न्यू प्रोजेक्ट इथं सिलेक्ट करून कुठलीही रँडम साईज सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि त्याचा बॅकग्राऊंड कलर जो आहे तो ब्लॅक करून घ्यायचा आहे किंवा कुठलाही कलर करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला आपले जे बॉक्स आहे त्यावर उमटून दिसतील। तर आपल्याला जो बॉक्स आपण दिलेले आहेत बॉक्सची PNG सिम्पली ती इथनं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि साईज तशीच राहू द्यायची आहे मित्रांनो, साईजला वाढवायचं नाही आहे। तर एक लेअर वाढवून घ्यायची आहे आणि आपल्याला जो फोटो ॲड करायचा आहे तो गॅलरीतनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो हा फोटो सिलेक्ट झाल्यानंतर याला आपल्याला जसं ॲडजस्ट करायचं आहे तसं करून घ्यायचं आणि जसं आपल्याला पाहिजे तसं याला ॲडजस्ट करून घ्यायचं आणि त्या बॉक्सवर घेऊन सिम्पली आपल्याला ओके करायचं आहे आणि ह्याच्यात जाऊन त्याला मास्क करायचं आहे, क्लिपिंग मास्क करायचं आहे। फक्त क्लिप लिहिलेलं आहे तर ते क्लिप करायचं आहे, त्यामुळे फोटो हा बॉक्समध्ये हा बरोबर सेट होतो। तर जेवढा भाग आपल्याला पाहिजे तेवढा आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे किंवा असं झूम करून तुम्ही बघू शकता आणि सिम्पली इथनं ओके करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो अजून एक लेअर वाढवून दुसरा जो फोटो आहे आपला तो सुद्धा आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे। मित्रांनो प्रत्येक फोटोला वेगवेगळी लेअर घ्यायची असते, जेणेकरून ते ऑटोमॅटिकली क्लिप होत जातात। त्यामुळे प्रत्येक वेळेस आपल्याला क्लिप करायची आवश्यकता नाही। तर मित्रांनो हे तर सिंपल फोटो ॲड पण करून दाखवलेले आहेत। तर मित्रांनो पुढच्या वेळेस आपण ते हाफ फोटो कसे ॲड करतात, जेणेकरून बॉक्सच्यावर जे डोकं असतं आणि पूर्ण बॉडी ही बॉक्समध्ये फिट असते, तर ते कसे ॲड करायचे हे सुद्धा आपण सांगणारच आहोत। पुढच्या व्हिडिओमध्ये ते नक्की सांगेल। झूम करून हा फोटो पण सिलेक्ट, मी रँडमली फोटो घेतलेले आहे मित्रांनो। याच्या जागी तुम्ही छान असे एडिट केलेले फोटो घेऊन जर केलं तर बॅनरला छान लुक येतं। बघू शकता तुम्ही आपला दुसरा फोटोसुद्धा ॲड झालेला आहे। तर तिसरा फोटो ॲड करण्यासाठी परत एक लेअर घ्यायची आहे आणि गॅलरीमधून आपल्याला जो फोटो घ्यायचा आहे तो इथे आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने मित्रांनो तुम्ही 4 बॉक्स
6 बॉक्स 8 बॉक्स कितीही बॉक्स असले तर प्रत्येक बॉक्समध्ये हे वेगवेगळे फोटो तुम्ही ॲड करू शकतात. मित्रांनो, जो पोर्शन जास्तीचा येतो तो दुसऱ्या बॅनरमध्ये दिसतो, तर त्यालासुद्धा आपण इरेज करायचा आहे. पण इरेज करताना हे मात्र लक्षात घ्या की जो फोटो इरेज करायचा आहे त्या फोटोला सिलेक्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. बघू शकता तुम्ही, इरेजर घेऊन आपण ते बाकीचं जे पोर्शन आहे एक्स्ट्राचं ते इरेज केलं, जेणेकरून ते दुसऱ्या बॉक्सला दिसायला नको. बघू शकता परफेक्टली आपण इथं तो फोटोसुद्धा, तिसरा फोटोसुद्धा आपण ॲड केलेला आहे. तर मित्रांनो, अजून एक लेअर वाढवून आपण हा चौथा फोटोसुद्धा इथं फिल करून घेऊया. मी रॅन्डमली फोटो सिलेक्ट केलेला आहे मित्रांनो, माझ्याकडे जे अवेलेबल आहेत ते. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या मित्रमंडळीची फोटो इथं ॲड करू शकतात. अतिशय सिंपल वे आहे हा फोटो ॲड करायचा. इन्फिनिटी पेंटर म्हणून जे ॲप आहे त्या ॲपमध्ये आपण हे फोटो ॲड करतो आहोत. बघू शकता किती सोपं आहे मित्रांनो हे. अशा पद्धतीने तुम्ही कुठलाही फोटो ॲड करू शकतात. मित्रांनो, हे ॲप असं यूज केल्यानंतर लगेच कळतं. याचा इंटरफेस एकदम सोपा आहे. तर बघू शकता तुम्ही, आपण 4ही फोटो इथं ॲड केलेले आहोत. तर सिम्पली आपण यातून याला एक्सपोर्ट करूया, म्हणजे सेव्ह करूया. मित्रांनो, सेव्ह करताना एवढी काळजी घ्या की बॅकग्राऊंड हे ऑफ असेल आणि PNG सिलेक्ट असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि अशाच मजेशीर व्हिडिओसाठी भेटूया आपण आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.